जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आज महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. असं वाटलं की महाशिवरात्रीबद्दल आपल्याशी काहीतरी बोलावं. भगवान शंकरांच्या तीर्थक्षेत्रांमध्ये किंवा भगवान शंकरांच्या उत्सवामध्ये अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रसुद्धा अमावस्याच आहे. याचा अर्थ असा आहे की अमावस्या आणि भगवान शंकर यांचं काही जवळचं नातं आहे. भारतीय अध्यात्मविज्ञान मुख्यतः आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायला शिकवतं. तत्वमसी हे महावाक्य आहे. सद्गुरू शिष्याला ते परमात्म तत्वच तू आहेस असा बोध करतात, असा उपदेश करतात. आपल्याला याची कल्पना नसते की आपलं सत्य स्वरूप काय आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत आरशात जो आपला देह दिसतो त्या देहालाच आपण आहोत असं समजत असतो. अर्थात नुकत्याच झालेल्या हरिपाठांच्या निरूपणामध्ये हा सर्व विषय विस्तृतपणे आलेला आहे. कसं आहे, आपल्या आत्मतत्वाला आपल्या आतच आपल्याला अनुभवायचं आहे, आपल्या शरीरातच आपल्याला अनुभवायचं आहे. त्याचं प्रतिकात्मक स्वरूप मनुष्यानं बाहेरही केलेलं आहे. त्याला आपण मूर्ती असं म्हणतो. आता हे शिवलिंग जे आहे त्या शिवलिंगाचं सुद्धा आपल्या देहाशी नातं आहे. त्या विषयात नंतर कधीतरी खोल शिरता येईल. पण महाशिवरात्रीच्या दिवशी अमावस्या आहे आणि एकूणच अमावस्या ही गोष्ट भगवान शंकरांशी खूप जवळून निगडीत आहे. त्यामुळं आपण थोडंसं त्या विषयाकडे पाहूया. तो विषय बघत असताना मुक्ताबाईंनी सद्गुरू निवृत्तीनाथांची आरती केलेली आहे. त्या आरतीचा पण आपण थोडासा आधार घेऊया. ती आरती अशी आहे: धन्य धन्य सद्गुरू राव, माझे देही दाविला देव, माझे देहीचं देऊळ केले, आत्मलिंग प्रगटले, मन बेलपत्री केली, आत्मलिंगा समर्पिली, त्रिगुणांच्या करुणी वाती, 17वीच्या लाविल्या ज्योती, पंचप्राण पंचारती, मुक्ताई ओवाळी सद्गुरू मूर्ती. साधकाला त्याच्या देहामध्ये आत्मसाक्षात्कार होतो आणि ते पूर्ण साधन कशा पद्धतीनं साधलं जातं याचं वर्णन मुक्ताबाई या अभंगामध्ये करतात. ते इथं आत्मस्वरूपाला आत्मलिंग अशी संज्ञा वापरतात. मुक्ताबाई म्हणतात, देहीचं देऊळ केले, आत्मलिंग प्रगटले. आपण देहाला देऊळ हे मुख्यतः मानतच नाही. आपल्या दृष्टीनं तो एक भोग भोगण्याचं साधन आहे, या पलीकडे काहीही नाही. जेव्हा आपण संतांच्या संगतीत जातो, त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण, शास्त्र श्रवण किंवा संतांची वचनं ऐकतो, त्यांचं तत्त्वज्ञान ऐकतो, तेव्हा आपल्याला लक्षात यायला लागतं, अरे या नरदेहामध्ये भोग भोगणे हे एकमेव कर्तव्य नाही आहे. भोग तर प्रारब्धाने येतच आहेत, पण नरदेहामध्ये मुख्य जर काही साधायचं असेल तर ते म्हणजे आत्मदर्शन, स्वतःचं स्वरूप ओळखणं, भगवंताचा साक्षात्कार करून घेणं. मुक्ताबाई इथं म्हणतायत, धन्य धन्य सद्गुरू राव, माझे देही दाविला देव. आत्मसाक्षात्कार नरदेहामध्ये प्राप्त होतो, पण मुक्ताबाई याचं सगळं श्रेय सद्गुरूंना देतात. त्या म्हणतात की त्यांच्या कृपेमुळे हा देव मला माझ्या आत मिळाला किंवा भेटला किंवा मी तो पाहिला. मुक्ताबाईंनी पुढे देहाचं देऊळ असा उल्लेख केलेला आहे. देहीचं देऊळ केले, आत्मलिंग प्रगटले. परमात्म प्राप्तीची साधना या देहामध्ये करायची असल्यामुळं या देहातल्या खुणांचा वापर करून ती साधना करावी लागते. अध्यात्मशास्त्रामध्ये परमात्म प्राप्तीचे नरदेहामध्ये प्रमुख 4 मार्ग आहेत: विहंगम, मीन, कपी आणि पिपिलिका. विहंगम म्हणजे पक्षी, मीन म्हणजे मासा, कपी म्हणजे माकड आणि पिपिलिका म्हणजे मुंगी. या 4 प्रकारे परमात्म्याचा अनुभव साधकाला घेता येतो.
या मार्गांबद्दल आपण थोडक्यात पाहूया. विहंगम म्हणजे आकाशमार्गानं साधना करणं. आकाश म्हणजे चिदाकाश. चिदाकाश म्हणजे आपलं आज्ञाचक्र आणि आपलं सहस्रदळ स्थान यांच्यामध्ये व्यापून असलेला प्रदेश. अर्थात चिदाकाशाचे आणखी 2 अर्थ आहेत जे सूक्ष्मामधले आहेत. ब्रह्माला सुद्धा चिदाकाश अशी संज्ञा आहे, कारण चित्त ज्या आकाशात सामावलेला आहे असा आकाश म्हणजेच ब्रह्म. पण साधनेमध्ये चिदाकाश हा प्रदेश या हेतूने ओळखला जातो. तर चिदाकाशामध्ये ज्या मार्गानं प्रवेश करायचा तो विहंगम मार्ग. विहंगम मार्गाचं आणखी एक वर्णन करायचं म्हणजे जो मार्ग आज्ञाचक्रापासून सुरू होतो तो मार्ग. यात काय करतो साधक? आज्ञाचक्राच्या ठिकाणी ध्यान लावून बसतो. तिथे त्याचं मन आणि चित्त एकाग्र करतो आणि तिथून पुढे सहस्रदळ स्थानापर्यंत ध्यान मार्गाने प्रवास करतो. दुसरा मार्ग आहे मीन मार्ग. मीन म्हणजे मासा. मासा काय करतो तर मासा कायम पाण्यामध्येच असतो. हे रूपक या मार्गाचं नाव देण्यात वापरलेलं आहे. इथे पाणी म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्म तदाकार वृत्तीनं राहणं. हा मार्ग तसा अवघड आहे, म्हणजे आपण ब्रह्म आहोत या जाणीवेमध्ये येऊनच त्या जाणीवेतच टिकून राहणं म्हणजे मीन मार्ग आहे. हा आचरायला अत्यंत कठीण आहे. कठीण म्हणण्यापेक्षा अफाट पूर्व सुकृत असेल तरच साधक असा पटकन ब्रह्मभावामध्ये जातो, अन्यथा त्याला तसं जाता येत नाही. तिसरा मार्ग आहे कपी. कपी म्हणजे माकड. माकड काय करतं? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, किंवा शहरात जरी आलं तरी एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर असं सारखं उड्या मारत असतं. आपल्या शरीरात मूलाधार चक्रापासून सहस्रदळ स्थानापर्यंत जी चक्र आहेत त्या चक्रांमधून उड्या मारत 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 सहस्रदळापर्यंत जाणं हा एक साधनेचा प्रकार आहे. याला दुसऱ्या भाषेमध्ये चक्रमार्ग असं पण म्हणतात. चक्रमार्गानं साधना करणं म्हणजे कपी मार्ग आहे. या साधनेचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. प्रत्येक चक्राला बीजाक्षर आहेत. जसं की लम म्हणा किंवा यम म्हणा किंवा वम म्हणा. त्या त्या चक्राच्या ठिकाणी त्या त्या बीजाक्षरांचा जप केला जातो. आपले श्वास, त्याचा प्राणायाम, शिवाय जप आणि त्या त्या चक्रांची स्थानं अशा वेगवेगळ्या पद्धतींनी या चक्रांमधून शक्ती वर वर नेली जाते. प्रत्येक चक्र उद्दीपित केलं जातं, शुद्ध केलं जातं किंवा जागृत केलं जातं आणि मग मनुष्य शेवटी सहस्रदळ स्थानामध्ये पोचतो. असा हा कपी मार्ग आहे. हाही आचरायला अत्यंत कठीण आहे आणि याला जर योग्य गुरु नसेल तर चक्रांशी खेळल्यामुळं साधकाला विपरीत परिणामही भोगावे लागतात. त्यामुळे हा मार्गही जपूनच आचरावा लागतो. किंबहुना जर अधिकारी सद्गुरू नसेल तर या मार्गात जाऊच नये. आणि चौथा मार्ग आहे पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीचा मार्ग. कुठल्याही स्थळी पोचताना मुंगी बघा कशी जाते. सलग एका गतीनं चालत राहते. तिची गती कमी होते पण पूर्वीची गती ती पुन्हा पकडते. जात असताना तिला आडवं काही आलं तर ते बाजूला करत नाही बसत. ती त्या आडव्या आलेल्या गोष्टीला तसंच ठेवून स्वतः बाजूनं निघून पुन्हा आपला प्रवास सुरू ठेवते आणि असं मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोचते. नामस्मरणाचा मार्ग किंवा सोहम साधनेचा मार्ग हा पिपिलिका सदरात येतो. वर्षानुवर्ष करायची साधना असते, पण साधक मुक्कामाच्या ठिकाणी निश्चित पोचतो. महाराज एके ठिकाणी म्हणतात की नामाने मुळापासून सुरुवात होते, त्यामुळे वेळ लागेल, पण नामाने साधक मुळापासून सुधारेल. पिपिलिका मार्गामध्ये आपल्या श्वासोच्छ्वासाचाही वापर केला जातो. म्हणजे आपल्या शरीरात जे श्वसन चालू आहे त्या श्वसनाच्या गतीमध्ये नाम घेणे किंवा श्वासोच्छ्वासाच्या आलंबनावरती सोहमचा अनुसंधान ठेवणे. असे हे प्रमुख 4 मार्ग आहेत जे नरदेहामध्ये आहेत. मुक्ताबाई या अभंगामध्ये म्हणतात की देहीचे देऊळ केले आत्मलिंग प्रगटले.
माझ्या सद्गुरूंनी माझ्या देहाचा देऊळ म्हणून कसा वापर करायचा ते मला शिकवलं. सुरुवातीला मी उल्लेख केला बघा की शंकराचा आणि अमावस्येचा खूप जवळचा संबंध आहे. सर्वसाधारणतः काय आहे, आपल्याला अमावस्या अशुभ वाटते. आपल्याकडे पद्धत आहे पहा, अमावस्येला काही करत नाहीत, पण पौर्णिमा शुभ समजली जाते. मग अशुभ असलेली अमावस्या शंकरांना प्रिय असण्याचं काय कारण? तर मुळात ही संकल्पना मनातून काढून टाका की अमावस्या अशुभ आहे. अमावस्या अशुभ नाही. हां, काही प्रापंचिक गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या मर्यादा असतील, पण आपण इथे अध्यात्मशास्त्र पाहतोय, ज्योतिष नाही. त्यामुळे शुभाअशुभाचा इथे प्रश्न येत नाही. मग अमावस्येमध्ये असं काय विशेष आहे की ते शंकरांना प्रिय आहे? तर आपण अमावस्येचा थोडासा बाह्यदृष्टीने अर्थ पाहू. आपण पृथ्वीवरती आहोत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते त्यावेळी अमावस्या येते. पृथ्वीची संपूर्ण छाया चंद्रावर पडलेली असते, त्यामुळे चंद्र असतो पण दिसत नाही. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. चंद्र कुठेही गेलेला नाही आहे, चंद्र तिथेच आहे. फक्त पृथ्वीच्या सावलीमुळे तो दिसत नाही आहे. दुसऱ्या भाषेत त्याचा अस्त झालेला आहे. सूर्याचंही असंच आहे. सूर्य आहेच, सूर्य कुठेही गेलेला नाही आहे, फक्त तो अस्ताला गेलेला आहे. पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळं तो दिसत नाही आहे, इथे दिवस नाही आहे. तर मग इथे सूर्यही अस्ताला आहे आणि चंद्रही अस्ताला आहे आणि आपण तेवढे मध्ये आहोत. हा याचा बाह्यार्थ आहे. पण आता हाच बाह्यार्थ कसा रूपकात्मक आध्यात्मिक साधनेला लागू पडतो पहा. आपण पाहिलं की भगवंताचं दर्शन आपल्या देहामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख आपल्याला नरदेहात करून घ्यायची आहे. त्या आत्मस्वरूपाला मुक्ताबाई या अभंगामध्ये आत्मलिंग अशी संज्ञा वापरतात. लिंग म्हणजेच शिवलिंग या अर्थानं. लिंग याचा अर्थ खूण. खूण म्हणजे आत्मस्वरूपाची खूण. त्याच खुणेच्या अर्थानं शिवलिंगाची रचना आहे बरं का. असं जे शिवलिंग आहे म्हणजे माझंच जे आत्मस्वरूप आहे ते मला याच नरदेहात मिळतं किंवा प्रगटतं असं मुक्ताबाई इथं म्हणतायत. मग मी नरदेहामध्ये असतानाच मला जर आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे तर अर्थातच तिथे मार्ग असला पाहिजे. हरिपाठाच्या निरूपणात बऱ्याचदा हा उल्लेख आलाय पहा की आपल्या श्वसनाची गती सुषुम्नेमधून जावी लागते. सुषुम्ना नाडी ही गुप्त नाडी आहे. मुख्यतः 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. त्यापैकी इडा आणि पिंगला प्रगट आहेत तर सुषुम्ना ही गुप्त आहे. डाव्या नाकपुडीतून जो श्वास वाहतो तो ज्या नाडीच्या गतीमुळे वाहतो त्याला इडा नाडी म्हणतात आणि उजव्या नाडीमधून जो श्वास वाहतो तो ज्या नाडीच्या गतीमुळे वाहतो त्याला पिंगळा नाडी म्हणतात. म्हणजे डावी इडा आणि उजवी पिंगला. या इडा आणि पिंगलालाच अध्यात्मामध्ये चंद्र आणि सूर्य अशी संज्ञा आहे. तुम्ही जर काही पुराणकालीन मूर्ती पाहिल्या देवतांच्या तर त्या मूर्तींच्या वरती चंद्र आणि सूर्य तुम्हाला दिसतील. तुळजाभवानीची मूर्ती पहा. तुळजाभवानीला कुठलेही अलंकार नसलेली तिची मूर्ती जर तुम्ही बघितली तर तिच्या डावीकडे सूर्य आहे आणि उजवीकडे चंद्र आहे. मी मगाशी म्हटलं की उजवीकडे ही पिंगला नाडी म्हणजेच सूर्य नाडी असते आणि डावीकडे इडा नाडी म्हणजेच चंद्र नाडी असते. पण हे पुरुषांच्या बाबतीत आहे. स्त्रियांच्या बाबतीत याच्या बरोबर उलट आहे. स्त्रियांची इडा नाडी म्हणजेच चंद्र नाडी ही उजवीकडे असते तर पिंगला नाडी म्हणजेच सूर्य नाडी ही डावीकडे असते. आणि म्हणूनच तुळजाभवानीच्या डाव्या बाजूला सूर्य आहे आणि उजव्या बाजूला चंद्र आहे आणि मध्ये देवतेची मूर्ती आहे. म्हणजेच सुषुम्नेच्या जागी देवता उभी आहे. म्हणजेच इथे साधनेतला गूढार्थ आहे की सुषुम्नेचा मार्ग हा भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. आता सुषुम्नेचा मार्ग हा अशा पद्धतीने आपण पाहिला. पण जर आपण अमावस्येची ग्रहस्थिती बघितली
तर डावीकडे चंद्र अस्ताला गेलेला आहे, उजवीकडे सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि मध्ये आपण आहोत. म्हणजे अमावस्या ही सुषुम्ना नाडीच्या गतीला निर्देशित करते. आणि ही सुषुम्ना नाडीची गती कुठं पोचते? आत्मलिंगापाशी पोचते, आपल्या आत्मस्वरूपापाशी पोचते. आणि म्हणूनच शंकरांची जिथे जिथे स्थाने आहेत तिथे तिथे अमावस्येला महत्त्व आहे. आपण पृथ्वीवरती असल्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचाही परिणाम होतो आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचाही परिणाम होतो. दोघंही अस्ताला असल्यामुळे साधकाला त्याचं ध्यान सुषुम्नेमधून सहजासहजी नेता येतं. आणि म्हणून अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुक्ताबाई या अभंगामध्ये म्हणतात की हे आत्मलिंग मला सद्गुरू कृपेनं प्राप्त झालं, पण त्यासाठी जर पहिली कुठली गोष्ट मी केली असेल तर माझं मन मी सद्गुरूंना किंवा आत्मलिंगाला अर्पण केलं. मनबेलपत्री केली, आत्मलिंगा समर्पिली. सुषुम्ना ही मनाचा लय करणारीच नाडी आहे. तसं पाहता मनाचा लय पुरीतत नावाच्या नाडीतही होतो. पण पुरीततमध्ये लय झाला की मनुष्य निद्रिस्त होतो, ध्यानात जात नाही. ध्यानात जाण्यासाठी मनाचा लय सुषुम्नेमध्ये व्हावा लागतो. आणि म्हणूनच इथं मुक्ताबाई म्हणतात की माझं मन मी आत्मलिंगाला अर्पण केलं, म्हणजे माझ्या मनाचा लय झाला. तो लय सुषुम्नेतच होतो. कसं आहे, जागृती अत्यंत महत्त्वाची आहे. जागृती म्हणजे जाणीव. ध्यानातील माझी जाणीवच संपली तर ध्यान आणि निद्रा एकच झाली, मग त्याला काही उपयोग नाही, ती साधना नाही. साधक ध्यानावस्थेमध्ये जाणीवेत असतो, मात्र ती जाणीव देहाची नसून आत्मस्वरूपाची असते. हे थोडंसं समजणं आणि आचरणात आणणं कठीण आहे, कारण आपण बहिर्मुख असल्यामुळे आपल्याला या गोष्टींचा अनुभव नसतो. सद्गुरू कृपेनं साधक सुषुम्नेमध्ये शिरतो आणि मग त्याला ध्यानावस्थेमध्ये आत्मस्वरूपाची जागृती ठेवता येते. यालाच कॉशियस स्लीप असं पण नाव आहे, किंवा जागृत निद्रा किंवा जागृत सुषुप्ती अशी पण संज्ञा आहे. हे एक प्रकारचं ध्यानच आहे. या अवस्थेमध्ये जो राहतो त्याला कालांतरानं आत्मसाक्षात्कार निश्चित होतो. आणि हे मार्ग दर्शवणारी अमावस्या ही तिथी आहे. मुक्ताबाई पुढे म्हणतात, त्रिगुणांच्या करुणी वाती 17वीच्या लाविल्या ज्योती. त्रिगुण मी तिथे नष्ट केले असं मुक्ताबाई म्हणतायत. कारण त्रिगुण हे मुख्यतः बहिर्मुख जीवाचं लक्षण आहे. जसजसा जीव अंतर्मुख व्हायला लागतो तसे तसे त्याचे त्रिगुण गळून पडायला लागतात आणि शुद्ध सत्व नावाचा चौथा गुण उदयाला येतो, जो त्याची आणि भगवंताची गाठ घालून देतो. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. म्हणजे हे त्रिगुणच आहेत जे जीवाला बहिर्मुख करतात. अंतर्मुख जीव व्हायला लागला की या त्रिगुणांचं काही खरं नाही. हळूहळू ते लय पावतात. ते खरं पाहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जातात. पुढे मुक्ताबाई 17वीच्या लाविल्या ज्योती असं म्हणतायत. ही 17वी जीवनकळा आहे बरं का. इडानाडी ही चंद्रनाडी आहे आणि पिंगला नाडी ही सूर्यनाडी आहे. चंद्राच्या एकूण 16 कळा आहेत आणि सूर्याच्या 12 कळा आहेत. या दोन्हीही कळा जेव्हा लोप पावतात तेव्हा 17वी कळा उदयाला येते. या कळेलाच काही संत वाङ्मयांमध्ये 17वीचे अमृत अशी पण संज्ञा आहे. ही 17वी जीवनकळा ब्रह्मरंध्रापाशी स्त्रवते. हिचा स्त्राव जेव्हा होतो तेव्हा साधकाचं देहभान पूर्णपणे लोप पावतं आणि साधकाला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणूनच मुक्ताबाई म्हणतात, 17वीच्या लाविल्या ज्योती, म्हणजे जणू 17व्या जीवनकळेच्या प्रकाशामध्ये मी माझं आत्मतत्व पाहिलं. ही जी 17वी जीवनकळा स्त्रवल्यानंतर देहभान हरपण्याची स्थिती आहे, यालाच संत
नामामृत गोडी म्हणतात आणि योगी पुरुष यालाच जीवनकळा असं म्हणतात. हरिपाठात ओळ आहे पहा, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधिली जीवनकळा. शेवटी मुक्ताई म्हणतात, पंचप्राण पंचारती मुक्ताई ओवाळी सद्गुरू मूर्ती. सर्व प्राणांची मिळून आरती त्या सद्गुरूंना करतात. आपलं प्राण, आपलं जीवन, आपलं सर्वस्व ओवाळून त्या सद्गुरूंवरती टाकतात. असा हा अलौकिक अध्यात्म साधनेचा मार्ग आहे. आज महाशिवरात्र असल्यामुळं मुक्ताबाई सद्गुरू निवृत्तीनाथांना कशी आरती ओवाळतायत ते पाहिलं. ही आरती पाहिली कारण यात आत्मलिंगाचा उल्लेख आलेला आहे म्हणून. आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं जर काही साधायचं असेल तर आपण या आत्मलिंगाच्या प्रचितीपर्यंत कसं पोहोचू हे पाहावं. या निमित्तानं आपण अमावस्या, भगवान शंकर आणि साधन मार्गाशी त्याचा असलेला संबंध हेही थोडंसं पाहिलं. आज आता इथे थांबतो. उद्या हरिपाठातील शेवटच्या 28व्या अभंगाचं निरूपण येईलच. जानकी जीवन स्मरण जय जय राम.